सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे सदव क्लासेसमध्ये. स्टँडर्ड 5 एन्व्हायरमेंटल स्टडीज ईव्हीएस मधला तुम्हाला एक स्टँडर्ड लेसन नंबर 7 आहे. आपणच सोडवू आपले प्रश्न. हा तुमचा नागरिक शास्त्राचा धडा आहे आणि जो धडा आपण तुमचा घेणार आहोत आज. ओके, द नेम ऑफ द लेसन इज लेट अस सॉल्व अवर ओन प्रॉब्लेम्स. लेट अस सॉल्व अवर ओन प्रॉब्लेम्स, राईट? सो व्हॉट आर द प्रॉब्लेम्स वी हॅव. आपल्याला कोणकोणते प्रश्न असतात आणि कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची असतात बघा. तर या ठिकाणी एक मुलगी आहे. ती मुलगी म्हणते, काय म्हणते बघा, की माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त 3दा येते. किती वाजता येते? किती वेळा येते? 3दा येते. हा एक मुलगा म्हणतो, कचऱ्याचे ढीग साठले आहेत, नाक बंद करून शाळेत जावे लागते. हा मुलगा म्हणतो किती कचरा आहे बघा या ठिकाणी. त्यानंतर ही मुलगी म्हणते, शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं, पण सायकलसाठी वेगळा रस्ता आहे कोठे, त्यामुळे मला प्रश्न पडलेला आहे. हा मुलगा म्हणतो, माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे. असे प्रश्न या मुलांना पडलेले आहेत. सो आय एम रिपीटिंग द क्वेश्चन्स. लेट्स सी. सी आपको हमको ये चैप्टर जो है आपल्याला धडा हा थोडा सायमल्टेनियसली घ्यावा लागेल बिकॉज ऑफ द लॅक ऑफ टाइम अँड लॅक ऑफ स्टुडंट्स ऑल्सो. So this girl is saying that my area gets water only thrice a week. Thrice मतलब 3 बार. Then this boy is saying that the garbage has piled up. कितना कचरा झाला बघा इथे, किती कचरा या ठिकाणी झालेला आहे. I have to walk to school with my nose covered. Right? अभी तो हम सब नोज कवर करके ही बाहर घूमते हैं. अगर जाना भी हो तो अपन मास्क वापरते हो, यू नो वेरी वेल. तो हमें अभी ये कोरोना की वजह से हमको सबको मास्क पहनकर बाहर जाना होता है. ये गर्ल बोलते कि आई फील लाइक दिस गर्ल इज सेइंग आई फील लाइक राइडिंग माई बाइसिकल टू स्कूल एवरी डे. हर दिन मुझे अच्छा लगता है बाइसिकल लेकर स्कूल में जाना. बट देयर इज अ नो बाइसिकल ट्रैक. अलग साइकिल का ट्रैक है क्या? नहीं है. एंड दिस बॉय इज सेइंग दैट माय फादर हैज टू विजिट तालुका प्लेस फॉर एवरी डे फॉर सम डिस्प्यूट ओवर लैंड. डिस्प्यूट मतलब क्या होता है? झगड़ा. डिस्प्यूट मतलब झगड़ा, राइट? छोटा झगड़ा होता है या फिर कुछ प्रॉब्लेम्स होते हैं लाइक दॅट. तर बघा काय काय पुढे आपल्याला दिलेलं आहे. लेट्स सी हिअर. आता आपल्या समूह जीवनामध्ये विविध समस्या असतात. या समस्यांमुळे आपली गैरसोय होते. कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते. समस्यांकडे डोळे झाकेल्यास त्या कशा होतात? अधिक तीव्र बनतात. म्हणून वेळच्या वेळी समस्यांचे निराकरण करावे. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक समस्या एक व्यक्ती सोडू शकत नाही. त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहानुभूतीतून सोडवाव्या लागतात किंवा सुटू शकतात. राईट गाइस? सो लेट्स रिपीट व्हॉट वी हॅव सीन. सो व्हॉट आर द इश्यूज इन सिविक लाईफ? सिविक लाईफ, we encounter many problems in our civic life. These problems cause us inconvenience. Sometimes our life is thrown into disorder. If we turn a blind eye towards problems, they become worse. बस मतलब बहुत डेंजर हो जाते हैं. और so it is best to solve them in time. The problems faced by people in cities and villages can be called problems or issues in civic life. It is important to be able to identify such issues. One person alone cannot solve such problems. They can be solved through everyone's effort and cooperation. Everyone's effort and cooperation. Getting guys? Chalo. Yes guys, so let's see how are we going to solve the dispute. तंटा कसा निवारण करणार आहोत. तंटा निवारण कसा करणार आहोत. तर बघा, तंटा म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे, भांडण म्हणजे आपण त्याला थोडक्यात. तर आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा, आपल्या गावामध्ये किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून तंटे ही सुद्धा एक समस्या असू शकते. सतत होणाऱ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते. गावामध्ये एकोपा राहत नाही. गावाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. तंट्यांचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात. परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाही तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते. समजा? सो व्हॉट आर द सॉल्विंग डिस्प्यूट्स? लेट्स सी. Disputes arising over various issues in our town and villages can also be a problem. The well-being of a village is affected by constant disputes. It leads to loss of unity and obstruct the progress of the village, also the city. If the disputes are not serious, they can be solved locally by speaking to the parties involved. However, if the dispute is not solved in this way, it has to be overtaken or it has to be taken to the appropriate bodies or the court. Okay, appropriate body or the court. Right, guys?
Okay, so since 2007, 2007 से क्या हुआ देखो, the Mahatma Gandhi Dispute Free Village Mission is being implemented in our state. The aim of this scheme is that villagers should be able to solve their own disputes through peaceful discussions. The method of solving disputes increases harmony in the village. Village which have solved the disputes by using this method can get a peace award. In cities, mohalla communities help to solve the problems. राईट. बघा तर शहरामध्ये जर आपण गेलो तर शहरामध्ये बघा अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं आपल्या राज्यामध्ये 2007 सालापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आलेली आहे. गावातले जे तंटे असतात ते गावातच सोडवले पाहिजे. गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे हा या योजनेमागचा हेतू असतो. या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो. ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कार मिळतो. शहरामध्ये सुद्धा मोहल्ला समित्या असतात. काय असतात? मोहल्ला समित्या असतात. आता समस्याचे निवारण काय? तर तुम्हाला एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की हिवरे बाजार. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार एक लहान गाव होतं. त्या गावामध्ये पाण्याची समस्या फार मोठी होती. तर गावातल्या लोकांनी काय केलं? एकमेकांच्या मदतीने आणि सहभागातून ही समस्या सोडवली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न होता तो सुद्धा सुटला. आज हिवरे बाजार या गावाचा परिसर कसा आहे? हिरवा गर्द आहे. तर अनेक गावामध्ये पाण्याची टंचाई असते. त्यांची कारणे आपल्याला शोधायची आहेत आणि उपाय सांगायचे आहेत. गेटिंग गाईज? चलो, I'll repeat it again. Yes. So what are the problem solving? Have you heard of these attempts? किसने किया किस attempt है Hivre Bazar. So Hivre Bazar is what? It is the village in Ahmednagar district. In the village of Hivre Bazar in Ahmednagar district, water shortage was a big problem. This problem was solved with the help of participations of the villagers. The problem of animal feed was also been solved. Now the Hivre Bazaar has a lush green surrounding. It has a lush green surrounding, right, guys? चलो आगे जाएंगे. Let's see. पुढे बघा श्रमदानातून ग्रामसफाई. श्रमदानातून ग्रामसफाई. उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायचे हे गावकऱ्यांनी ठरवले. त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले. उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले आणि प्रत्येक घरोघरासाठी स्वच्छतागृह बांधले. काय बांधले? स्वच्छतागृह. लेट्स सी. दिस इज द क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान. So the people of Khudawadi village in Usmanabad district cleaned their village through Shramdan or voluntary contribution of labor. श्रमदान का मतलब होता है काय त्याचा अर्थ की voluntary contribution of labor. They decided that everyone should help in cleaning the village. First, the wastewater was dealt with. The garbage was used to make manure using vermiculture. A toilet was built in each house. A toilet was built in each house. चला तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम बॅक एव्हरीवन. तर पुढे बघा आपण बघितलं की संत श्रमदानातून ग्रामसफाई आणि आपण धडा घेतला आपलं उदाहरण घेतलं होतं खुदावाडी या गावाचं. त्यानंतर संत गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे असे संत गाडगे बाबा लोकांना सांगत. स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून लोकांना दाखवत असत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्व लोकांना सांगितले. काय सांगितलं बघा? त्यांनी म्हटलं काय म्हटलं? मिळवणी करावी ग्रामसफाई. मिळवणी करावी ग्रामसफाई. नाली मोरी ठाई ठाई. नाली मोरी ठाई ठाई. हस्ते परहस्ते साफ सर्वही चहूकडे मार्ग. असं कोण म्हणाला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हे बघा गाडगे महाराज. तर वर्तमानपत्रात श्रमदानाच्या अनेक बातम्या आपल्याला येत आहेत आणि त्या बातम्यातून आपल्याला अनेक गोष्टी बघा कळत आहेत. शाळेमध्ये सुद्धा शांततादूतांचा गट असावा असे तुम्हाला वाटते का? या गटातील विद्यार्थ्यांची काय कामं असतात? तुमच्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही स्वच्छता मोहीम कधी राबवलेली असेल, बरोबर की नाही? अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील शाळेमध्ये सुद्धा स्वच्छता मोहिमेबद्दल. शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे. समाजातील शोषण थांबले पाहिजे. विषमता कमी झाली पाहिजे. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. शांततेचे महत्व समजावून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गाने आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो, बरोबर की नाही? तर जगामध्ये शांतता नांदावी म्हणून सर्वच देशांना आणि आपल्या सर्व देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावे. यामुळे 21 सप्टेंबर हा
दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या ठिकाणी या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार केलेली आहे. बरोबर. तर तुम्हाला त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी मिळून जाईल. परत येऊया आपण आपल्या धड्याकडे. येस. सो संत गाडगे बाबा यूज कीर्तन्स. संत गाडगे बाबा यूज कीर्तन्स. सर आवाज येत नाही. वेट गाईस. मला सांगा एक साधी गोष्ट बघा की एखादं भांडण झालं तर मारामारी करायची का शांततेने भांडण सोडवायचं? अगर कोई झगड़ा होता है तो मारामारी करने का या शांति से उसको सॉल्व करने का? बताओ मुझे. यस टेल मी. चालू करा तुमचा क्या आवाज चालू होईल तुमचा आवाज. क्या सर? अगर झगड़ा होता है शांति से सॉल्व. अगर झगड़ा होता है तो शांति से वो झगड़ा सॉल्व करने का या फिर मारामारी करने का? हा. एखादं भांडण झाल्यानंतर ते शांततेने तुम्हाला सोडवायचं आहे. भांडण झाल्यानंतर मारामारी करायची नाही. लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही समजा तुम्ही खेळायला गेलो. आता तुमच्या चाळीमध्ये तुम्ही खेळता. तुम्हारे चॉल में अगर आप बच्चे खेल रहे हो. लेकिन अभी कैसे कैसे होता है की चाळीतला एखादा मुलगा आगाव असतो. जैसे आदित्य राठौड़ है या फिर अपना हिमांशु है या फिर अपना कोण आहे तर काही मुलं आगाव असतात. आगाव म्हणजे ती बिचारे थोडेसे वेगळे असतात तुमच्यापेक्षा. म्हणजे तुम्ही काय करतात, तू येऊ नको रे, तू मस्ती करतो, तू मग खेळू नको आमच्यासोबत. मुली पण अशाच करतात. तू येऊ नको बाई, तू नुसते चिडते, तू नको खेळू आमच्यासोबत. म्हणतं की नाही अशा बघा. तो ऐसा आपको नहीं करना है. असं तुम्हाला करायचं नाहीये. तुझको बोलने का देख, तुझे खेलना है अच्छे से खेल. अगर कुछ करेगा गडबड तो हम तुझे वापस लेंगे नहीं. तर वो चुपचाप खेलेगा. तुम्ही जरा म्हटलं की बाळा तू पण नीट खेळा नाही तर काय म्हणतोस? मस्ती केली तर हा मग परत मस्ती केली तर नाही घ्यायचं त्याला. पहिल्यांदा त्याला तुम्ही चान्स द्यायचा. आता बघा तुम्ही त्याला पहिल्यांदा चान्स दिला, तो नीट वागला तर तुम्ही त्याला घ्यायचं. अगर वो अच्छे से खेल रहा है तो उसको लेने का. लेकिन उसने गड़बड़ किया तो उसको पहले वार्निंग देने का. देख अगर फिर से गड़बड़ किया तो तू गया काम से, तुझे हम फिर से नहीं लेंगे खेलने को, आम्ही तुला घेणार नाही. मग तो बिचारा गप्पपणे खेळत. आणि जर तुम्ही त्याला एकदा का तुम्ही त्याला दणका दिला मग तो गप्प बसणार. चलो आगे जाएंगे. हा म्यूट युअर साऊंड. मी तुमचे आवाज बंद ठेवतो सर्वांचे. हा झालं का? ओके गुड. तुमचे आवाज बंद झाले सर्वांचे. व्हेरी गुड. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय तर बघा काय लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुटुंबामध्ये, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो. तिचा फायदा सर्वांनाच होत असतो. बरोबर की नाही? हा सॉरी जरा परत डिस्टर्ब झालं आपलं. तर काय लक्षात ठेवायचं आपल्याला की कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होत असतो. शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो. व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी आपल्याला मिळते. या दृष्टीने आपण ही सामाजिक शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते. आपण काय काय शिकलो बघा या धड्यामध्ये तर समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास समस्यांचे निराकरण होते. त्याचबरोबर संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात. कुटुंबात, शाळेत व समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो आणि शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे. गेटिंग गाइस? थोडं रिपीट करूया आणि मग आपण क्वेश्चन आन्सर्स कडे वळूया. नाउ ऑलवेज रिमेंबर इफ there is peace in the family, school and society, everyone will benefit. Peace contributes significantly to progress. It creates scope for advance in various fields like business, industry, education, art, literature, entertainment, and science and technology. In this way, peace becomes social value rather than a personal need.
So what we learned in this chapter, let's see once again, revise it. Everyone has a responsibility to solve problems in civic life. Problems can be solved if everyone cooperates. Dialogue and discussions can help solve disputes. Disputes can be solved peacefully. If there is peace in the family, school, and society, everyone benefits. Peace is a social value. Peace is a social value.